आकाशवाणी मुंबई सादर करीत आहे नभोनाट्य मालिका गाथा स्त्री शक्तीची. लेखिका माधवी घारपुरे, निवेदन सुलभा देशपांडे, सादरकर्त्या उमा दीक्षित. आज ऐकूया ठमाबाई पवार यांच्या जीवनचरित्रावर आधारित नभोनाट्य. गाथा स्त्री शक्तीची, ही गाथा स्त्री शक्तीची. गाथा स्त्री शक्तीची, ही गाथा स्त्री शक्तीची. धैर्याची, शौर्याची, धैर्याची अन शौर्याची, मायेची अन ममतेची. ही गाथा स्त्री शक्तीची, ही गाथा स्त्री शक्तीची. ही गाथा, ही गाथा, ही गाथा स्त्री शक्तीची. ठमाबाई पवार. सौभाग्यवती ठमाबाई अनंता पवार ही जिद्दी स्त्री हिंदू कातकरी जमातीला ललामभूत आहे. 1983 पासून ही स्त्री आदिवासींसाठी समाजकार्य करत आहे. तिनं प्रथम महिलांमधील दारूचे व्यसन कमी करण्याचा प्रयत्न केला. कातकरी समाजातील निरक्षर महिलांना किमान अक्षर ओळख व्हावी म्हणून शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केले. महिलांना रोजगार मिळावा म्हणून पापड उद्योग, राखी उद्योग, शिवणकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू केलं. गोडगळ्याची दैवी देणगी लाभलेल्या या महिलेने भजनी मंडळ सुरू केली आणि त्याद्वारे महिलांना एकत्र आणलं. महिलांमध्ये जागृती, व्यसनमुक्ती, महिला अल्पबचत गट, लघु उद्योग, प्रौढ साक्षरता वर्ग याद्वारे त्या समाज विकासासाठी सतत कार्य करीत आहेत. कातकरी समाजाच्या विकासासाठी अत्यंत निस्वार्थीपणे सातत्याने कार्य करणाऱ्या ठमाताईंना पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा मातृसेवा पुरस्कार 9 मे 1998 मिळाला, तर देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2001 मिळाला आणि केंद्रीय स्त्री शक्ती पुरस्कार रुपये 1,00,000 2003 मिळाले. ठमाताई आज वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रांताच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांना आमचा हा मानाचा मुजरा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. ओम. शेवंता दिसती, चालली कुठे एवढं बिगी बिगी? ए शेवंते, ए शेवंते, अगं ए शेवंते. हा अगं थांब थांब थांब, आली. काय ग, चाललीस कुठे एवढं लगबगी ना? अगं रखमे, तुला माहित नाही वय? काय? अगं आपल्या ठमाताईला दिल्लीला मोठं बक्षीस मिळालंय. अगं माहितीये का किती रुपये ते? किती? 1,00,000. बाया बाया बाया. मग अगं इतक्या पैशाचं आता ती करणार तरी काय आहे? घ्या. आणि दिल्लीला जाऊन बी आली म्हणतेस? ये मग तिला भेटाया पाहिजे ना. होय तर तिला भेटाया म्हणून तर मी लगा बघा चालले. असं हे काय, इकडे समोरच्या कोपऱ्यावरच आपली लोक तिचा सत्कार करणार आहेत. सगळ्यांना हितच यायला सांगितलंय. कारण सगळ्यांना आज तिला काय 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 विचारायचंय बघ. मग चल चल, मी आधी येते तुझ्या संग. चल चल बघूया तरी आपली ठमाताई आता दिसती कशी, आणि लुगडं तरी काय नेसती. अगं रखमे, ठमाताई हाय तशीच हाय, अगदी कुठं पण फरक नाही बघ. होय तर अगं ती दिल्लीला पण आपलं कातकरी लुगडं नेसूनच गेली होती म्हणे. आता मुंबईच्या ताई पण येणार आहेत. चल तू येतीस तर बाई लवकर चल. आपण समजेच जमणार आहोत तिकडं. चल बघूया ग बघ. अगं बाया, अगं रखमे, ते बघ टाळ्यांचा आवाज येतोय बघ. समजे जमलेत वाटतं. अगं तू चल ग बरं येतीस तर. चल चल, आज घरात जेवायला बी कोण नाही, मी आधी येते. बरं एक सांगू शेवंते, लवकर बोल. मला ना मोहर जाया नको वाटतं ग. कारण मी दिसली की ठमाताई लगेच विचारती, काय काय रकमे अक्षर काढायला कधी शिकणार? तर मला सांगे काय वय हाय काय?
लाज बी वाटते ना व? ते समजा जाऊ दे ग, तू आधी चल बघू, बरं, चल, मग चल. बाकी समजा बोलू नंतर. बरं. चल लवकर. चल चल. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो. आता आपण इथे ठमाताईंना प्रश्न विचारायला जमलो. प्रश्न विचारायला नाही ग, सत्कार करायला म्हण ना. अगं तेच ते, सत्कार करायला आणि प्रश्न विचारायला असं दोन्हीसाठी जमलोय. तर आता मी ताईंना विनंती करते की त्यांनी ठमाताईला हार घालावा आणि तिचा सत्कार करावा. नमस्कार. जांभिवलीतील माझ्या बंधू भगिनीनो, आज तुमच्या जांभिवलीचं नाव दिल्लीला जाऊन पोचलंय ते या तुमच्या एका कर्तृत्ववान स्त्रीमुळं. तुम्हाला कल्पना येणार नाही की ती किती धीट झाली आहे ते. अहो, मला पण हिच्याकडून अनेक गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत, पण ती स्वतःबद्दल फारसं काही सांगतच नाही. तर ठमा, मला सांग की 1 लाखाचा हा पुरस्कार मिळाल्यावर तुला काय वाटलं ग? काय वाटलं म्हणजे? आनंद झाला. नाही, आनंद तर होणारच ग, पण असं कधी आपल्याला दिल्लीला मानानं जायला मिळेल, आपण करतोय ते काम इतकं मोठं आहे की त्याचं इतकं कौतुक होईल, असं कधी वाटलं होतं का ग तुला? ताई, मला इतकंच कळतं की काम हे काम असतं. कामं सगळीच मोठी असतात हो, त्यात छोटं काय आणि मोठं काय. परमेश्वरानं हातपाय दिलेत, त्याचा उपयोग चांगल्या वाटेनं चालायला करायचा आणि हाताचा उपयोग चांगल्या कामानं करायचा. नाहीतर हे अवयव वाया जातात असं मला कळलंय. परमेश्वराचं काम म्हणून मी करते, काही वेगळं करते असं मला वाटतच नाही. वा, किती छान सांगितलंस ग. बरं, दुसरं असं सांग की 1 लाख रुपयाचं बक्षीस म्हटल्यावर त्याचं काय करायचं असा तू विचार केलायस का? ताई, अगदी माझ्या मनातलं सांगू? सांग ना. अहो, पैसा काय येतो जातो, हा पैसा माझा नाही. म्हणून मी संस्थेला, आमच्या वनवासी कल्याण आश्रमाला सांगितलं की हे पैसे तुम्ही घ्या. पण सगळी म्हणाली की तो तुझा आहे. मग मी 50,000 घरच्यांसाठी ठेवले आणि 50,000 बँकेत ठेवून त्या पैशाचं जे व्याज येतं त्यातून बक्षिसं आणि गरजू मुलांना मदत करायला सुरुवात केली. वा. मग मला जरा समाधान मिळालं. अगदी मनातलं जर सांगायचं ना ताई, हं. तर आम्ही हे सगळं काम करतोय ना, त्याला खरं तर अनेक हात पाहिजेत. या लाख रुपयांपेक्षा 1 लाख हात जर मला मिळाले ना, तर मला आणखीन आनंद होईल. खरंच. अहो, शिक्षणाचं काम, बचत गटाचं काम, संस्कार वर्गाचं काम खूप मोठं आहे. ठमाताई, तू दिल्लीला बक्षीस घ्यायला गेलीस तेव्हा तू कोणत्या वेशात गेलीस ग? हां, कोणत्या वेशात म्हणजे? अगं, मी काय शर्ट पॅन्ट घालून जाणार होते? हं? हे बघ, मला काय ते आपलं ते येस फेस करता येत नाही. मी आपली अशीच आपल्या हिरव्या रंगाची सुती कातकरी साडी नेसूनच गेले. या बया, पण मग ठमाताई, त्या समध्या शिकलेल्या लोकात तुला लाज नाही वाटली? आपल्याच गोष्टीची लाज आपल्यालाच कशाला पाहिजे? तिथल्या एका तरी बाईला आपल्यासारखी घट्ट मुट्ट साडी नेसता येणार आहे का? नाही नाही. अगं, माझी साडी त्यामुळे फॅशनेबल झाली. आणि असं बघ, आपल्या समाजासाठी काम करायचं तर समाजासारखं राहायला हवं. वय वय. समाजाच्या चौकटी बाहेर जाऊन वागायला लागले तर समाज ऐकणार नाही. आणि मी वेगळं वागावं असं वेगळं काही केलंच नाही. वा वा ठमाताई, अगं किती आत्मविश्वास आणि किती प्रगल्भ विचार दिलेत तुला देवानं. आज मला आठवते ना ती पहिली ठमा, काहीही न बोलणारी, मान देखील वर न करणारी, तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसणारी. कसं आणि केव्हा शिकलीस ग हे सारं? ताई, अहो कुठं शिकणार? आपल्या त्या बाळासाहेब दीक्षितांनी, कुंटे काकूंनी, डॉक्टर काकांनीच शिकवलं. वनवासी कल्याण आश्रमाचं काम करणाऱ्या तुमच्यासारख्या शिकलेल्या माणसांनीच शिकवलं. नाहीतर मी कोण होते हो? आई विना एक दरिद्री मुलगी. ठमे, अगं ये ठमे, अगं कुठं आहेस? नीट दिसत बी नाही. ताई, माझी सासू आली बघा. बघा, तिला धरून धरून आणतायत. हम्म. दिसत नाही, पण मला बघण्याची हौस भारी. अहो, आता त्यात काय मला बघण्यासारखं? ठमे, अगं मला दिसत नसेल, पण कानाची बुच्च एकदम शाबूत आहे. अगं, एवढीशी 8 वर्षाची तुला घरला घेऊन आले. आज मोठं बक्षीस आणलंय. इथं काय काय चाललंय ते कानाने तरी ऐकू दे ग मला. या या आजी या, सुनेचं कौतुक बघा. हम्म. आणि तुमच्या सुनेला तुमचा खूप आदर आहे हो. बाई. तुमच्यामुळेच ती इतकं काम करू शकली आणि करते, असंच ती सर्वांना ओरडून ओरडून सांगते. अगं ताई,
पण तू आता कशाला मला ओरडून सांगतेस हा? अहो अगं मला ऐकायला येतंय, दिसतं कमी. माफ करा हा आजी. सारी म्हण सारी. अगं चुकल्यावर सारी म्हणतात ना, हा माहित आहे मला. आजी सॉरी हा. हा आणि आता मी तुम्हालाच विनंती करते हा की या तुमच्या द्वाड सुनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला सांगा. काय सांगू माय माझी. अगं या द्वार पोरीबद्दल, ही माझी सून नाही हो, ही लेक आहे लेक. माझी एक लेक आणि ही दुसरी माझी मैत्रीण बायजा. बायजाची ही मुलगी ठमी. मी आणि बायजा जीवाभावाच्या मैत्रिण्या. सुखाले दुखाले एकच होतो, सगळं काही वाटून घेत होतो. पण सुखाचे दिस देवाले बघवले नाहीत. म्हणजे या 6 वर्षाच्या जीवाला माघारी टाकून ती देवाघरी गेली. या माझ्या पोरीचे हाल माझ्याच्यानं बघवेनात ग. पण तिच्या घरी जाऊन मी सारखी काय मदत करणार. त्यापरीस या पोरीला काय आमचीच आपल्या घरी आणली तर असा विचार केला आणि सूनच करून घेतली. वा ठमा, तू सून म्हणून या घरात आलीस, पण तेव्हा तुला लग्न म्हणजे काय ते तरी कळत होतं का ग? मला काहीच कळत नव्हतं. लग्न म्हणजे गंमतच वाटायची. माझ्यासाठी फक्त घर बदललं. उलट सावत्राई रागवायची, पण ही आई नंदेबरोबर जेवू घालायची. खेळायचं, थोडाफार लाकूड फाटा गोळा करायचा, पुन्हा खायचं आणि खेळायचं. ताई, अहो ही सासू नाहीच, ही माझी आईच आहे. आमच्या समाजात समंजस सासू म्हणजे भांगेत तुळस. ठमे, काय म्हणतीस गो? भांग म्हणतीस? अगं पोरटे, तुला जरा पण दूर केलं नाही ना मी. रातच्याला झोपायला लेक पाठी आणि सून पोटी अशी झोपले की ग मी. अगं माझी माय, मी तुला भांग नाही तर तुळस म्हटलं. हा असं वय. अगं तू मला काल पोटी घेतलं म्हणून तर आज हा दिस दिसला, नाहीतर ही ठमा केव्हा सोडून गेली असती पाचोळ्यासारखी. नुसती ही मायच नाही तर माझा नवरा सुद्धा मला चांगला भेटलाय, याच आईच्या संस्कारात वाढलेला. मी वयाती आले नव्हते, पण नंतर सुद्धा माझा नवरा माणूस म्हणूनच माझ्याशी वागला. तो कधीच जनावरासारखा वागला नाही. त्यामुळे कष्टाचं कधी ओझच झालं नाही. अहो माझ्या पोराच्या लग्नाला 150 रुपयासाठी वर्षभर विकलं गेलं होतं. सावकाराकडं 1 वर्ष नुसती राबणूक, त्याचं पैसे मिळायचं नाही. मी आणि ठमी रानात कामाला जायचो, त्यावर आमची गुजराण चालायची. पुढं मोठी झाल्यावर ही ठमीच सगळ्यांची आई झाली बघ. माझ्या दुसऱ्या पोरीचं लग्न पण तिनंच केलं, घर पण सांभाळलं. आमच्यात भांडणं लावायचा प्रयत्न पण खूप जणींनी केला, पण कुणाला साधलं नाही. माय, आपलं काय ठरलं होतं? जोपर्यंत आपण आपल्या कानांनी काही ऐकत नाही आणि डोळ्यानं काही पाहत नाही, तोपर्यंत कुणावर कसलाही विश्वास ठेवायचा नाही. होय ग पोरी होय. ते पावलं म्हणून घर टिकलं. नवऱ्यानं पण हेच कळलं पाहिजे. आमच्या या कातकरी आदिवासी लोकांना जेव्हा हे कळेल तेव्हा खरी सुधारणा होईल. वा ठमा, अगं किती आत्मविश्वासानं बोलतेस तू. खरंच तुझं कौतुक आहे बघ. मला आठवते ना ती जुनी ठमा, आश्रमात भाकऱ्या भाजायला येणारी, आणि आता स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेली ही नवीन ठमा. किती फरक आहे या दोघे जणीत. पण एक निश्चित आहे की शिक्षणाची ठिणगी तुझ्यात होती. कारण आश्रमात आम्ही जेव्हा चर्चा करायचं ना की या मुलांसाठी काय करता येईल, तेव्हा तुझे कान सदैव आमच्याकडे असायचे. होय ताई, मला आठवत आहे. तुमच्या चर्चा ऐकताना वाटायचं की हे लोक शिकलेले आहेत, चांगल्या घरातले आहेत, तरी पण आमच्यासारख्या लोकांना वर आणण्यासाठी जीवाचा आटापिटा करतायत. पदरचा पैसा खर्च करायला तयार आहेत, इथं राहून सुखाकडे पण पाठ फिरवायला तयार आहेत. मग मला काही करता येईल का? मी सुद्धा आपल्या समाजासाठी काही करू शकते का? पण करायचं काय? वाचन नाही, लेखन नाही, अडाणी, नुसतं भाकऱ्या भाजण्याशिवाय काय येणार? असाच विचार करता करता तव्यावरची भाकरी करपली, जळली, वास सुटला. तरी मी तशीच पिठात हात घालून. अगं मी होतेच ना तेव्हा तिथे. कुंटे काकू धावून आल्या आणि म्हणायला लागल्या, अगं काय झालं काय झालं? तेव्हा तू एकच वाक्य बोलली होतीस, मला शिकायचंय कुंटे काकू, मला शिकायचंय. हो, हेच ते वाक्य. हे वाक्य ऐकलं आणि काकूंच्या चेहऱ्यावर जणू नक्षत्र फुलली.
एक चांदणी शिकते म्हणाली. मी म्हटलं खरं, पण नंतर माझाच माझ्यावरचा विश्वास डळमळला आणि ती घटना घडली. त्या घटनेनं खरं तर मला उभं केलं. ठमे, ए ठमे, काय ग? अगं कोण इकडे निघालीस का? मी पनवेलला चालले. आणि मग इथं कुठं बसलीस? आता इथूनच तर बस सुटते की. काय म्हणते? अगं मागल्या महिन्यात नाही इथनच तर गेले की. चल चल, तू मी पण- कुणीकडे चालली? अगं मी पण पनवेलच निघाली की. चल मग. संग जाऊया. चल बरं झालं, एकीला 2 झाल्या. बरं बरं. चल. चला 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 बसून ए, घ्या चल. बसून घ्या. अगं बस, अगं, अरे, अहो, भाऊ, अरे, अगं, मागं बस घ्या, बसून अगं, बस जरा. चल लवकर. अहो तिकीट तिकीट कुठं जायचंय? बस बस बसून घे. अहो चल. ओ हा, बाई बस. हा, अहो कवा धरणं विचारतोय कुठं जायचंय तिकीट बोला की. आता संध्याकाळी काम झालं की येणार आहे परत मी. अहो बाई काय? तुम्हाला कवा धरणं विचारतोय तिकीट बोला की कुठं जायचंय? 2 पनवेल द्या. काय पनवेल? होय. गाडी पाहिली का कुठली आहे ती? हा कोंदिवडा आहे पनवेल नाही. अगं भैया, अहो पण तिथंच तर उभी राहिली ती ना. पनवेलची गाडी पलीकडे उभी असती. चढताना पाठी तरी बघायचं काही भान आहे का नाही? आता मला कुठे येते वाचता? हा बोलता येत आहे ना व मगाचपासून गप्पा मारता येत्या. विचारायचं तरी शिकले नसले तरी झाकपाक राहता येतं ना व. अगं ठमे, तुला विचारायची लाज वाटली तर मला तरी म्हणायचंस. मी विचारलं असतं की. आता गाडी पण गेली. आश्रमातल्या लोकांबरोबर कशी छान छान गप्पा मारतीस. मला वाटलं तुला समजतीया, पण तू बी खुळीच निघालीस की. हं? मी खुळी नाही आहे. मग ओ भाऊ थांबा, बस उतरतो आम्ही. हा उतरा इकडनं आता. हा. ठमा, ए ठमा, अगं कुठं हरवलीस? आणि डोळ्यात पाणी का तुझ्या? नाही, काय नाही ताई. अहो 4 लोकांच्या देखत फार मोठा अपमान झाला होता. माझं कातकरीचं पण टापटिपीचं राहणं त्या कंडक्टरनं बोलून दाखवलं. इतका अडाणीपणा काय कामाचा? काही झालं तरी लिहायला आणि वाचायला यायलाच पाहिजे. नुसतं मलाच नाही तर मी शिकून इतर बायांना पण शिकवणार. आणि मग शिकायचं गीतच आधी बायांना म्हणायला शिकवलं. ठमा, तुझा आवाज पण खूप गोड आहे. हा, ते गाणं एकदा परत म्हणून दाखव ना. आता हा मग काय झालं, म्हण ना. बरं म्हणते. घरधनी मी राहिले या डानी मला वाचूला शिकवा. वा, घरधनी मी राहिले या डानी मला वाचूला शिकवा. वाचूला शिकवा अन लिवाला शिकवा. वाचूला शिकवा अन लिवाला शिकवा. घरधनी मी राहिले या डानी मला वाचूला शिकवा. अहो बायानं तुम्ही बी म्हणा की. हा 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 म्हणूया, म्हणा ग. घरधनी मी राहिले या डानी मला वाचूला शिकवा. वाचूला शिकवा अन लिवाला शिकवा. घरधनी मी राहिले या डानी मला वाचूला शिकवा. गाडीत बसून गावाला गेली गाडी कंची ओळखून आली. गाडीत बसून गावाला गेली गाडी कंची ओळखून आली. या गाडीची वळख पटवा वाचूला शिकवा. घरधनी मी राहिले या डानी मला वाचूला शिकवा. वाचूला शिकवा अन लिवाला शिकवा. घरधनी मी राहिले या डानी मला वाचूला शिकवा. पिसवी घेऊन बाजारी गेली अडाणी म्हणून फसून आली. पिसवी घेऊन बाजारी गेली अडाणी म्हणून फसून आली. हा हिसेब करायला शिकवा अन वाचूला शिकवा. घरधनी मी राहिले या डानी मला वाचूला शिकवा. वाचूला शिकवा अन लिवायला शिकवा. घरधनी मी राहिले या डानी मला वाचूला शिकवा. बाळ्या आमचा शाळेला जाई आ ई ई करत येई. बाळ्या आमचा शाळेला जाई आ ई ई करत येई. या बाळ्याच्या शाळेत पाठवा वाचूला शिकवा. घरधनी मी राहिले या डानी मला वाचूला शिकवा. वाचूला शिकवा अन लिवायला शिकवा. घरधनी मी राहिले या डानी मला वाचूला शिकवा. वा वा ठमा, छान, मस्त म्हटलं गाणं. ताई,
या गोडगळ्या पायीच या ठमानं सगळ्या बायका गोळा केल्या. हं. त्यांना भजनं शिकवली आणि शिकायची आवड निर्माण केली. खरं तर हिला आमची दारू सोडवायची होती. आम्ही बायका पण लई दारू पित होतो. असं त्यात वाईट काय आहे ते कळतच नव्हतं. शरीराची नासाडी होते ते पण कळत नव्हतं. दिसभराचे कष्ट विसरायचे एवढंच माहीत. पण काय ग ठमा, तुला हे कसं काय सुचलं? ती सर्व देवाची कृपा. माझ्या घरी कोणी पित नाही, पण इतर घरातले हाल बघत होते. शिवाय या वनवासी कल्याण आश्रमात भाकऱ्या करायला यायला लागल्यापासून सगळे चांगले संस्काराचे लोक भेटले. त्यांचे विचार, त्यांची शिस्त सगळं मन लावून ऐकत होते. माझी ओढ बघून तुम्ही लोकांनीच तर मला या कार्यात ओढलं. तुमच्यापेक्षा समाजातल्याच एका स्त्रीवर सगळ्यांचा विश्वास अधिक बसणार होता. खरंय खरंय. पण काय ग, भजनाचा आणि दारूचा संबंध वाईट हे तू कसं काय शिकवलंस? मी विचार करायची की पुरुषांची दारू सोडवायची हे जरी खरं असलं तरी पहिल्यांदा बायकांची सुटायला हवी, तर त्या पुरुषांची सोडवतील. मग ताई, मी काय केलं माहिती? काय ग? बायकांना भजनाची गोडी लावली. हो का? आठवड्यातून 2 वेळा आम्ही भजनाला बसायचो. मी त्या बायांना सांगितलं की हे बघा, आपण देवाचं नाव तोंडातून घेतो ना, मग ते नाव घेताना तोंड घाण असता कामा नये. वा. मग निदान त्या 2 दिवशी तरी दारू पिता येणार नाही, कारण ते पाप असतं. वय वय, अन आम्हाला पण हिचं म्हणणं पटलं. खरंच आहे ते. अहो, दारू पिऊन देवाचं नाव कसं काय घेणार हो? मग आठवड्यातून 2 दिवस करता करता पुढे रोज भजनाला जमायला लागलो. मग हळूहळू करता करता दारू सुटली. मग आश्रमातले लोक येऊन दारूचे दुष्परिणाम पटवून देऊ लागले. जन्माला येणारी मुलं आजारी जन्माला येतात असं सांगू लागले. आणि मग हळूहळू सगळ्यांना विचार करायची सवय लागली. वय, हे बी खरंच आहे. म्हणजे आता काय बी करताना जर ते आम्हाला पटलं नाही तर आम्ही सरळ विचारतो, हे असं का? हे असं का करायचं? आणि आम्हाला पटेच तर आम्ही खरंच करत नाही. वा वा वा, खरंच. अगं, हा तर ठमाचा विजय आहे. वय वय. पण ताई, एक सांगू, इतकं जरी होतं तरी बचतीचं महत्त्व पटवायला एक जीव गमवावा लागला ह्याचं मला खूप वाईट वाटतंय. अगं, काय म्हणायचंय तुला? तू तर 72 बचत गट निर्माण केलेस. बायका अगदी नित्यनेमानं पैशाची बचत करतात. आज हजारांच्या वर रक्कम त्यांनी जमवली आहे, त्यांच्या खात्यात आहे ती. ते सगळं आत्ता ताई. अहो, मी दाताच्या कण्या करून करून सांगत होते की बायानो, आपल्याजवळ आपले असे कष्टाने जमवलेले 4 पैसे बाजूला टाका. तर कुणी लक्षच दिलं नाही. आम्हाला मिळतंय काय आणि बाजूला काय टाकणार म्हणून हसायच्या. 4 पैसे हाती आले की दारू प्यायची, नको तिथे खर्च करायचे, नाहीतर नवरा झगडा करून काढून घेतोच आहे. या रखमालाच विचारा, तीच सांगेल. रखमा, अगं अगं इकडे ये कशी. आणि ही ठमाते काय म्हणते? ए वेडे, अगं तुला रडायला काय झालं? कशासाठी रडतेस एवढी? इकडे ये, पुढे ये अशी. सांग मला काय झालं ते. रडू नको, सांग. रडू नको तर काय करू? मी आज माझं पोर गमावलंय आणि म्हणून रडते. अगं, या ठमाताईला मी आज बचत करायला विरोध केला होता. आता माझ्याच खात्यात 1200 रुपये जमलेत, पण उपयोग काय? रखमा, अगं असं कोड्यात बोलू नकोस, नीट सांग बाई, सरळ. ताई, ठमा जीव तोडून पैशाची बचत करायला सांगायची, पण पटलं नाही. आणि महानुभवानं शिकवलं मला. माझं वर्षाचं पोर जुलाबाने हैराण झालं होतं. त्याला उलट्या बी सुरू झाल्या. मी तेव्हा फणशी वाढीत होती. डॉक्टरकडे न्यायचं तर पैसे नाहीत. मग मी मालकाकडे गेली, 100 रुपये मागितले. मला केलेल्या कामाचं थोडं तरी पैसे द्या. पण मालकाने एक बी पैसा दिला नाही. दया आली नाही त्याला, माया तर नव्हतीच. आणि परिणाम असा झाला की शेवटी माझं पोर माझ्या समोर तडपडून मेलं. रखमा, उगी रा, रडू नको. अगं, आता रडून काय फायदा आहे का, मला सांग. खरे पण ठमाताईचं ऐकलं असतं तर माझेच हक्काचे कष्टानं मिळवलेले पैसे माझ्या पोरासाठी उपयोगी पडले असते ना. आता अक्कल काय कामाची? बैल गेला आणि झोपा केला मेला तो. अगं हे बघ, ऐक माझं, मी काय सांगते तुला ते ऐक. असं म्हणू नकोस तू. तुझ्यामुळं आज काय झालंय माहितीये?
आज 100 जणी शहाण्या झाल्यात की नाही? हं? आता तुम्हीच बचतीचं महत्त्व सांगता की नाही सगळ्यांना? मग या सगळ्या जणी या ठमाच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला लागा. ही ठमा वेळ प्रसंगी पोलिसांनाही ठणकावायला कमी करत नाही. मी पाहिलंय ना ते सगळं. अगं इतकंच कशाला, मंत्रालयात जाऊन हिनं आवाज उठवलेला मी पाहिलाय. आदिवासींच्या नावासमोर हिंदू हा शब्द न लावता केवळ महादेव कोळी, कातकरी, मराठा असेच शब्द लिहित होते. तेव्हा ठमात जाऊन जोरात बोलली, आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊ नका, आमच्या नावामागे हिंदू शब्द लागलाच पाहिजे. शेवटी लेखी हक्क घेऊनच ती परतली. गेली 6 वर्ष ती प्रांत उपाध्यक्षा होती. आता अख्ख्या प्रांताची जबाबदारी ती सांभाळते. एका मुंगीचा प्रवास तुम्ही बघितलाय. अगं यापासून तुम्ही सगळ्यांनी स्फूर्ती घ्या. तुम्ही आभाळालाही कवेत घेऊ शकता. यापेक्षा मी अधिक काय सांगू. ठमा, तुझ्या गोड गाण्यानेच आपण या कार्यक्रमाची सांगता करूया काय? बरं, पण तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणा. बरं, म्हणूया ना. म्हणा का सगळ्या जणींनी? हां. असंख्य पर्वत तुझ्या भोवती, अथांग सागर जरी खवळती, तनू थरारुनी तुझी टाकीती, धीर मनी रे धीर धरी. असू दे दृष्टी तुझी रे पुरी, असू दे दृष्टी तुझी रे पुरी. ठेचा वाटे अनेक बसतील, नाना प्रसंग निराश करतील, भिवू नको तू परी. असू दे दृष्टी तुझी रे पुरी, असू दे दृष्टी तुझी रे पुरी, असू दे दृष्टी तुझी रे पुरी. गाथा स्त्री शक्तीची, ही गाथा स्त्री शक्तीची. श्रोतो, गाथा स्त्री शक्तीची या मालिकेत आज ठमाबाई पवार यांच्या जीवनचरित्रावर आधारित नभोनाट्य आपण ऐकलं. लेखिका माधवी घारपुरे, निवेदन सुलभा देशपांडे, निर्मिती सहाय्य मंगला कुंटे, संगीत अभिजित लिमये, गायिका सोनाली भाटवडेकर आणि सहकारी. यातील भूमिका आणि कलावंत: रखमा कविता जोशी, शेवंता राजश्री जोशी, ताई शुभांगी जोशी, सासूबाई विभावरी अंतरकर, मैत्रीण ज्योती मुकणे, कंडक्टर कौस्तुभ सावरकर आणि ठमाबाई पवार यांच्या भूमिकेत गिरिजा काटदरे. शीर्षक गीत आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. गाथा स्त्री शक्तीची, ही गाथा स्त्री शक्तीची. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. ठमाबाई पवार यांच्याशी उमा दीक्षित यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकणार आहोत. धैर्याची, शौर्याची, धैर्याची अन शौर्याची, मायेची अन ममतेची, ही गाथा स्त्री. नमस्कार श्रोते हो. आज आपल्याकडे कर्जत तालुक्यात गेली 20 वर्ष कार्यरत असलेल्या ठमाबाई पवार आलेल्या आहेत. कर्जत तालुक्यातल्या कातकरी समाजात मुलांच्या संस्कार वर्गापासून स्त्रियांना साक्षर करण्यापर्यंत अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. ठमाबाई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. तुमच्या या कामाची सुरुवात कशी आणि कुठून झाली हे सांगता येईल? माझ्या कामाची जी सुरुवात झाली ती मी कर्जत तालुक्यामध्ये गौर कामत म्हणून गाव आहे, तिथं राहत होते. आणि तिथं जी सुरुवात झाली कामाची, मी त्या वसतिगृहामध्ये, वनवासी कल्याण आश्रमाचं वसतिगृह आहे जांभेली येथे, त्या जांभेलीच्या वसतिगृहात स्वयंपाक करायला म्हणून होते, भाकरी करायला. आणि भाकरी करायला म्हणून गेले तिथं, म्हणजे मुलांच्या 2च्या सुट्टीमध्ये भाकरी करायला लागायच्या. आणि तिथं भाकरी करता करता असं लक्षात आलं की हे सगळे कार्यकर्ते येत होते आणि ते कार्यकर्ते असे विचार करायचे की ह्या समाजासाठी काय केलं पाहिजे, ह्या समाज कसा पुढे येईल, ह्या समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठी काय काय करता येईल असे सगळे विचार करत होते. आणि मग त्या पद्धतीने मलाही म्हणजे घरातनं सगळं कुटुंब होतं, 2 मुलं होती, सासूबाई होत्या, माझे मालक होते, असं सगळं घरातनं घर सांभाळायचं एवढंच माझ्याकडे जबाबदारी होती. काम करावा कधी इच्छा नव्हती मनामध्ये. पण नंतर खरंच असं वाटायला लागले की एवढे सगळेजण आपल्या समाजाचा विचार करतात, आपण सुद्धा आपल्या समाजासाठी काहीतरी विचार केला पाहिजे असं. बरं. मग सुरुवात अशी केली की वसतिगृह सुरू केलं होतं. पण वसतिगृहात फारसे मुलं शिकायला येत नव्हती. कारण कसं होतं की आई वडीलच शिकलेली नव्हती. आमचा जो कातकरी समाज आहे, कातकरी समाजामध्ये शिक्षण हा प्रमाण अतिशय कमी. म्हणजे आई वडील शिकलेले नाही तर मुलांनी शिकावा हे आई वडिलांनाही कधी वाटत नव्हतं. त्याच्यामुळं मुलांनाही कधी पाठवायची त्यांना हे नाही की बा गेली पाहिजे, शिकली पाहिजेत असं. आमच्या वेळेस खरंच आहे की काही सोयी नव्हत्या त्यावेळेस. त्याच्यामुळं आम्ही शिकू शकलो नाही, आमच्या वयाचे काही नाही शिकू शकले. पण आता कसं वसतिगृह आहेत त्याच्यामुळं ती शिकली पाहिजेत अशा दृष्टीने वाटत होतं. मग आम्ही संस्कार केंद्र सुरू केला वनवासी कल्याण आश्रमतर्फे. अच्छा, तुम्ही स्वतः सुरू केलं? हां, मी स्वतः सुरू केला की जेणेकरून आवड निर्माण व्हावा. तर मला स्वतःला काही तसं लिहिता वाचता फारसे काही येत नव्हतं. बरं. पण त्याच्यात ज्या काकू कुंटे काकू होत्या त्यांनी मला लिहा वाचायला शिकवलं होतं. त्याच्यामुळं मग तीच ते गाणी गोष्टी त्यांनी शिकवली होती. ती गाणी गोष्टी त्या मुलांना मी शिकवायचे वगैरे. त्याच्यामुळं मग मुलांना सांगायचे ह्या गाणी गोष्टी आणि तुम्ही शिका. नंतर असं लक्षात आलं की मी माझ्या अंगणातच ती शाळा घ्यायचे, संस्कार केंद्र घ्यायचे. त्याच्यामुळं मग सगळं चौफेर ग्रामीण भागातल्या आमच्या वनवासी महिला सगळ्या येऊन बसायच्या वगैरे की काय शिकवतात वगैरे. मग नंतर असं लक्षात आलं की आपण ह्यांच्यासाठी 1 तास घेतो, त्याच्याऐवजी अर्धा तासच मुलांसाठी घ्यावा आणि अर्धा तास खरं महिलांना सांगायला पाहिजे की जरी नाही आपण शिकलो तरी मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे असं लक्षात आलं. आणि मग अशा पद्धतीने मी मुलांशी आणि महिलांची संपर्क साधण्याचा संवाद साधायला सुरुवात केली. पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे काही सोयी त्या काळात नव्हत्या, तर मग मुलांना मग लिहायला शिकवलं. तर कशावर मग शिकवलं त्यांना? जमिनीवरच असं अक्षरं काढायला शिकवली वगैरे. बरं. किंवा धुळीवर अशी अक्षरं काढायला. तर धुळीवर तर अगदी बोटानीच म्हणजे पेन्सिल नसली तरी चालते, कारण धुळीवरच नुसतं अक्षरं काढायला हे केलं मुलांना. आणि मग जमिनीवर जर काढायची असेल, सारवलेली थोडीशी जमीन असेल तर मग थोडंसं खडू वगैरे एखादा आणायला लागायचा, नाहीतर मग धुळीवरच काढायची. आणि मी तर शिकले ते तुम्हाला सांगते की मी भाकरीला पीठ घ्यायचे परातभर. बरं. आणि त्या पराताचं ते पाण्याला आदन येस्तोपर्यंत मी त्या पिठावर, कारण ते हाताला सवय लागून गेली होती की त्याला सवय लागावं म्हणून ते आदन येस्तोपर्यंत मी ते पिठावरच अक्षरं गिरवायची. म्हणजे त्या काकूनी मला असं की 2 मुलं झाल्यावर मला असं शिकवलं जसं तुम्ही पहिलीच्या मुलांना शिकवत असाल अशा पद्धतीने. म्हणजे 2 गोल काढायचं, तो एकीकडनं पुसला की तो झाला वगैरे. बरं. अशा पद्धतीने कुंटे काकूंचं सुद्धा मग कौतुक आहे याच्यामध्ये, नाही का? त्यांच्यासारख्या अनेक स्त्रियांनी खूप मोठा हातभार या कामासाठी लावलेला असेल. मग त्याच्यानंतर काय कामाला सुरुवात केली? त्याच्यानंतर मग महिलांचे जे सांगितले तुम्हाला असे मुलांना संस्कार दिले पाहिजेत. आणि आमच्याकडं म्हणजे कसं होतं कातकरी समाजात व्यसनाधीन खूप वगैरे. त्याच्यामुळं मजुरी कमवायची आणि ती मजुरी दोघंही पिऊन असायचे. जिथं कामाला जातील तिथं काय त्यांना मजुरी मिळेल ती मजुरी दोघं पण पिऊन तराट असायचे. मुलं घरी जेवल्यात की नाही हे कोणी बघणार असं. नवरा बायको दोघंही पिऊन असायचे. आणि मग संध्याकाळी आपण जेव्हा कधी कधी म्हणतो की बा ही मुलं कुपोषित का असंही कधी कधी म्हणतात काही लोक, पण त्याची ह्याच्या मागची काही ही कारणं होती की दोघंही पिऊन आल्यानंतर ती पडून जातात. आणि मग पडून गेल्यानंतर सकाळी त्यांचे उतरल्यावरती बघतात मुलं जेवल्यात की नाही. मग तेव्हा मग काहीतरी सकाळी करून देणार, आणखीन मग ती कामाला जाणार का परत संध्याकाळी काम करून आल्यावर त्याच तऱ्हेने येणार. अशी सगळी परिस्थिती. त्याचा दोन्ही परिणाम होऊन जातं की एकतर शिक्षण मुलांना काही ते दोघंही पिऊन असतात, त्याच्यामुळं ते मुलांना शाळेत पाठवू शकणार नाही. त्यांच्या कुपोषित जो आहे तो त्यांचा वाढतच जाणार, कारण आरोग्याची काही काळजी नाही असं.
पण हे बायकांमध्ये पिण्याचं प्रमाण का होतं बरं? ते बायकांमध्ये ते आता आम्ही काही जणांना असं जे म्हातारे आहेत त्यांना विचारतो की बा हे दारू प्यायल्यापासून आपल्याला काय त्याच्यापासून काय फायदा आहे का, असं कधी कधी विचारतो म्हणजे आपण की बा ही नाही पिली पाहिजे, त्याच्यापासून अजूनच शरीराला हानिकारक होते वगैरे, बरोबर नाही पिणं. तर ते आम्हाला अजूनही असे म्हणतात की नाही आम्हाला ते अशा पद्धतीने सवय लागून गेली. म्हटलं कशी? तर ते म्हणतात की आम्ही त्यावेळेस काय फारसे मजुरी नसायची, मग रोज काम करायचं, रोज खायचं, आज काम केलं तर आज खायचं, उद्या काम केलं तर उद्या खायचं, आणि मग त्याच्यामुळं मग कधी कधी टेन्शन यायचं, रात्र रात्र झोप यायची नाही की आता उद्या आपण कुठं जाणार, उद्या कुठल्या कोणाच्या शेतावर जाणार, उद्या कुठं काम भेटणार, नाही भेटलं तर काय करणार, असं सगळं टेन्शन असतं म्हणे. आणि त्याच्यामुळं मग आम्हाला ते व्यवस्थित झोप लागावा म्हणून दारू प्यायची. म्हणून ती दारू. किंवा काही ठिकाणी असं होतं की मुलांना जेवायला नाही, मग कदाचित ही ती ताडी काढलेली असते ती मुलांना द्यायची, त्याच्यामुळं भूक लागत नाही जास्त. असेही प्रकार होतं, त्याच्यामुळं ते म्हणजे व्यसन वाढत गेले. किंवा बायकांनी नवऱ्यांच्या पिण्यावर हां. तक्रार करू नये. आणि त्यांच्या मग पिण्याबद्दल. असंही होतं की बा दोघांनी पेली तर मग दोघंही प्यायला जाणार, कारण एकानेच पेली तर मग ते कसं होतं की ठीक आहे मग आता पुरुष गेलाय तर इकडं थोडी बाई बंधन करते की हे सारखं पिणं बरं नाही, मग तो असते असते तिला ही सवय लावून देतो. म्हणजे आम्ही दोघंही प्यायला लागलो की मग कोणीच आपल्याला अडवू कोणी शकणार तक्रार नाही नाही असं. करणार. मग याच्यातनं लोकांना बाहेर करण्याचं, बायकांना मुख्यतः तुम्ही काम केलं, ते कसं काय केलं? मग आम्ही असं सुरुवातीला केलं की भजनी मंडळं सुरू केली, बचत गट सुरू केले. म्हणजे भजनी मंडळ अशी की बा आपण देवाचं नामस्मरण आपल्या तोंडातनं येणार आहे, तर निदान आठवड्यातनं आम्ही भजनाला बसतो, तर आठवड्यातनं तरी आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, देवाचं नामस्मरण आपल्या तोंडातनं येणार आहे, तर आपण त्या दिवशी तरी घेऊ नये असं करून कारण काय होतं की डायरेक्ट तुम्ही दारूबंदी करा, अमकं करा धमकं करा असं म्हटलं तर थोडासा म्हणजे त्यांची नाराजी होऊन जाते. आता मी त्या समाजाचे असल्यामुळं मला थोडंसं अनुभव आहे की बुवा कसं एकदम डायरेक्ट तोडून बोलावं, मग अशा दृष्टीने मार्ग कसा काढावा, तर मग ह्या दृष्टीने असे मार्ग काढले आम्ही. मग त्याच्यामध्ये खरंच आहे की मग त्याच्यात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणजे की बा खरंच आहे त्या दिवशी मग सगळ्या महिला व्यवस्थित अगदी यायच्या वगैरे. मग ते असते असते प्रमाण थोडंसं कमी. कधी हा कार्यक्रम संध्याकाळी व्हायचा? हां, संध्याकाळी व्हायचं. बरं. म्हणजे सगळ्या कामावरनं आले येतात की आणि हां. मग तो ठरलेला असतो आठवड्यातनं एकदा बसायचं बुवा. आवड निर्माण होस्तोवर आम्हाला थोडा त्रास घ्यावा लागला, कारण कामं करून यायचे, दमून यायचे, आणि मग आता काय भजनं आता झोपा लागतात, पण ठीक आहे 4-5 बाया तर 4-5 बाया असं करून सुरुवात केली आम्ही. आणि मग दारूबंदीचा हा प्रमाण कमी झाला, म्हणजे एकदम असं नाही म्हणता येणार, पण कमी झालेलं पुरुषांमध्येही आहे. मग कमी झाला. हां. पुरुषांमध्ये पण कमी झाला. मग त्याच्यात थोडंसं काय झालं, महिला पण मग घरी गेल्यावर थोड्याशा त्यांनाही थोडं डोस पाजणं वगैरे सुरू झालं त्यांचं की बा खरंच आहे हे पिणं बरोबर नाही, तुम्हीही असते असते हे कमी केलं पाहिजे. आपणच घरात असं केलं तर आपल्या मुलांवर काय संस्कार करा. आम्ही तेही भजनही सांगायचो आणि 1 तासभर थोडीशी माहिती पण सांगायचो की असं आहे पिण्याने काय काय गोष्टी होऊ शकतात. जेव्हा या कामाची सुरुवात झाली ठमाबाई, तेव्हा तुमच्या त्या कातकरी समाजामधल्या फक्त तुम्ही एकट्याच महिला होतात की ह्या प्रकारचं काम करणाऱ्या आणि वनवासी कल्याण आश्रमाला मदत करणाऱ्या या कामासाठी, अशा तुम्ही एकट्याच होतात की आणखीन कोणी तुमची मैत्रीण त्याच्यामध्ये होती? हा, होत्या ना अजून. होत्या. हो, बरं. अजून तसे एक माझ्याबरोबर आता हे जे एक लंगडी म्हणून मुलगी होती, बरं. एका पायाने अपंग होती ती मुलगी. छान होती मुलगी, चांगलं काम करणारी. म्हणजे माझी इच्छा होती की ही तयार होईल. म्हणजे कुंटे काकूंनी सुद्धा तिच्यासाठी पण खूप प्रयत्न केले वगैरे, पण ती काही काळाने वारली वगैरे. त्याच्यामुळं पण ती चांगली होती मुलगी आणि हुशार होती. तिची पण इच्छा होती, ती माझ्या बरोबरच लिहा वाचायला शिकायची. अजून अशा भरपूर महिला होत्या, म्हणजे काकूनी म्हणजे मला एकटीला शिकवलं असं नाही, अजून तसं खूप जणींना तयार केलं, पण त्यातली ठमाबाई एकच निघाली. बरं, आता थोडंसं मागे जाऊया. तुमचं लग्न कधी झालं? माझं लग्न तसं खूप
लहानपणी झालेलं आहे. 8व्या वर्षीच माझं लग्न झालेलं आहे. बरं, पण मग तशीच सगळ्यांची एवढ्याच लहान वयामध्ये मुलींची लग्न व्हायची का? तेव्हा तर बहुतेक अशीच व्हायची. हम्म. 7व्या 8व्या 9व्या वर्षी अशीच शक्यतो लग्न व्हायची वगैरे. कारण खूप लहानपणीच लग्न व्हायचे. कारण आई वडील सगळे एकदा होऊ द्या बाबा लग्न, आणि एवढं फारसे काहीच म्हणजे अज्ञानपणाच खूप होता, त्याच्यामुळे खूप लहानपणीच लग्न करत होते सगळं. आणि मग कसं काय, सासूबाई वगैरे कशा होत्या घरी? माझं काय झालं की माझे आई खूप लहानपणीच वारली. आम्ही 3 भावंड होतो, म्हणजे मी आणि माझे 2 भाऊ होते, माझ्यापेक्षा मोठा आणि माझ्यापेक्षा लहान असे. त्याच्यामुळं ची आई वारली होती, त्याच्यामुळं वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. पण माझं कसं होतं की माझ्या आईचं माहेर आणि माझ्या सासूबाईंचं माहेर असं एकाच गावचं होतं, आणि त्या दोघीजणी मैत्रिणी होत्या. म्हणून मग माझ्या सासूबाईंनी घेतलं लग्न करून वगैरे. आणि मग सासरी आल्यावर तसं घरचं पण कुटुंब मोठं होतं वगैरे. म्हणजे घरी आमच्या सासूबाईंच्या सासूबाई होत्या, सासरे होते, माझी नणंद लहान होती, दीर होता, असे सगळे खूप मोठं कुटुंब होतं. आणि त्याच्यात मी लहान, आणि आमच्यामध्ये कसे शेतावर लहान झाले तरी कामाला हे जावंच लागतो. शेतावर म्हणा, जंगलातनं लाकडं आणणं म्हणा, असं सगळी कामं करायला लागायची. त्याच्यामुळं माझ्या सासूबाई सुद्धा जंगलात जायच्या, मुळे आणायचा वगैरे असं सगळं. पण मी लहान म्हटल्यावर त्या मला पाठीशी घेऊन झोपायच्या, आणि ती माझी नंतर लहान होती, तिला पुड्यामध्ये घ्यायच्या वगैरे. असं करून तुम्हाला सुद्धा लेकीसारखंच लेकीसारखंच मला त्यांनी सांभाळलं. म्हणजे मला वाटतं अजूनही ते आहेत, अजूनही आहेत माझ्या सासूबाई, चांगल्या आहेत, आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने मला म्हणजे तेव्हापासून तर आजपर्यंत कधीही असं हे केलं नाही. आता हे काम जे आहे हे किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे? आता तसं खूप वाढलेलं आहे आपलं काम. म्हणजे एकूण पूर्ण भारतामध्ये म्हटलं तरी चालेल, महिलांचं जे काम आहे ते चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे. महिलांचे बचत गट सुरू आहेत, महिलांचे भजनी मंडळ सुरू आहेत. त्याच्यानंतर आपण काही ठिकाणी दाई प्रकल्प हा चांगल्या प्रकारे राबवलेला आहे. काय दाई प्रकल्प? दाई म्हणजे ज्या सुईणी असतात वगैरे, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना प्रशिक्षण देणं, असं काही धुळ्यामध्ये तो प्रयोग सुरू केला होता. काही आपण उद्योग महिलांसाठी जे बचत गट सुरू केलेत, तर बचत गटांना आपण असं नाही की बा नुसतं बचत गट असं नाही, तर त्या बचत गटातला एकत्र जमायचं, म्हणजे एक नुसतं बचत गट चालवायचं नाही, तर त्याच्यातनं आपण काय केलं पाहिजे. तर आपल्या गावामध्ये असं आहे की आपण त्या महिलांना असं त्याच्यातनं सांगत असतो की आपल्या गावामध्ये शाळा आहे की नाही, शाळेत मुलं जातात की नाही, आणि मुलं जरी गेली तरी शिक्षक येतात की नाही, हे कोणी पाहायचं. तर आपण आपल्या गावातल्या महिलांनी पाहिलं पाहिजे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण गावाची स्वच्छता व्यवस्थित केली पाहिजे, की आपल्या गावाचा, वाडीचा किंवा आपल्या अंगण्याची, आपल्या घराची स्वच्छता. मग त्याच्यासाठी आपण असे की कार्यक्रम राबवले की सुंदर माझे बालक, सुंदर माझे घर. मग त्याच्यासाठी मग महिलांनी ते असं केलं तरी त्याच्यातनं असं स्पर्धा घेतल्या वगैरे. मग त्या निमित्ताने तरी त्यांनी व्यवस्थित मुलांची स्वच्छता, घराची व्यवस्थित स्वच्छता असं करून असे काही प्रकल्प, काही उद्योग, पापड उद्योग सुरू केले महिलांनी, मेळावा महिलांना. हे कुठलं? कर्जत तालुक्यामध्ये? कर्जतमध्ये. पापड उद्योग सुरू केले, राखी प्रकल्प सुरू केले. बरं, स्वतःचं अर्थार्जन महिला करू लागल्या. म्हणजे सांगते तुम्हाला की पहिल्या सुरुवातीला राख्यांचे पैसे मिळाले तर त्यांनी प्रत्येकीने साड्या घेतल्या, की आपली कमाई आपण कमावली आणि त्याचं आपण काहीतरी घेतलं असं. आणि तिथून आता इतक्या आवडीने त्या राख्या कितीही म्हटलं तरी त्या बनवू शकतात, अशा तयार झालेल्या आहेत. स्त्रीच्या अर्थार्जनाची कुठेतरी सुरुवात तिच्या शिक्षणापासून होते, आणि तुमच्या शिक्षणाची सुरुवात थोड्याशा अपमानित झालेल्या अशा प्रसंगातून झाली, तर तो आम्हाला जरा सांगा ना. तो अशा पद्धतीने मला नेहमी ह्या म्हणायचे, तुम्ही लिहा वाचायला शिका, लिहा वाचायला शिका. मी कधी त्यांना हे केलं नाही, म्हटलं काय आता शिकायचं आहे लिहा वाचायला, आत्ता मला 2 मुलं झाली, घरी संसार, हे सगळं करणं, आणि मी कधी शाळेत गेले नाही, त्याच्यामुळं मला असं वाटायचं शिक्षण म्हणजे काहीतरी अवघड आहे, म्हणून मी कधी नाहीच म्हटलं. ते म्हणा नाही तू प्रयत्न कर. पण असे सगळे प्रयत्न होते, आणि एकदा नकोच, मी अगदी नकारच मांडला होता. आणि एकदा मी माझ्या गावालाच गेले होते, म्हणजे असं की मला जायचं होतं बीडला, माझं माहेर बीड म्हणून आहे.
तिकडे जायचो. त्यांनी गाडी लागलेली होती पनवेल. बर. तर मी त्या पनवेल गाडीतच बसले वगैरे. आणि मग तो गाडी थोडी पुढे गेल्यावर कंडक्टर आले. आणि कंडक्टर आल्यावर कंडक्टर म्हणाले की तिकीट. तर मी बोललं ठीक आहे, मला बेड तिकीट द्या. ते कंडक्टर म्हणाले की काय म्हणे बाई येडी आहे म्हणे, ही गाडी पनवेलला चालली म्हणे, ही बीडला नाही चाललेली. बरं. ही गाडी म्हणे पनवेल चाललेली आहे, तुम्हाला आधी काय म्हणे, तुम्हाला काय समजत नाही का वगैरे असं खूप. म्हणजे तो कंडक्टर इतका म्हणे काय येडी आहे म्हणे बाई असं तसं. ते इतकं सगळे गाडीतले लोक हसायला लागले वगैरे. आणि मला उतरून दिलं मग अर्ध्या रस्त्यात. आणि मग कसे तरी म्हणे विचारायला नको का असं तसं. आणि मग मला खरंच तुम्हाला सांगते की ते घरी आल्यावर मला अगदी रात्रभर झोप आली नाही. ती खरंच आज मी जर शिकले असते थोडंसं लिहा वाचायला तर ही पाटी मला वाचती आली असती आणि ही आज परिस्थिती आली नसती. आणि मग तेव्हापासून मी ठरवलं की खरंच आहे मी आता लिहा वाचायला शिकलं पाहिजे, मला निदान पाटी तरी वाचता आली पाहिजे. तेव्हापासून मी आणि मग तिथून ते पिठात गिरवणं सुरू केलं. बरं. हा स्त्री शक्ती पुरस्कार जो मिळाला 4 वर्षापूर्वी, ते जेव्हा कळलं तेव्हा कसं वाटलं? तो पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हा मला खरंच आहे मला आनंदच झाला. कारण मी एक ग्रामीण भागात राहणारी, कधी म्हणजे कर्ज सोडून बाकीचं मला काहीच माहिती नसणारी अशी. आणि एवढा मोठा पुरस्कार जो दिल्लीला भेटतोय असं ऐकल्यावर तर अतिशय आनंद झाला मला की बा एका उपराष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला हा. आणि त्यांनी आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही विमानाने येऊ शकता. म्हटलं कधी गाडीचं पाहणं नाही तर म्हटलं विमानाने जायची वेळ आले. म्हटलं खरंच खूपच आनंद झाला होता मला. पण नंतर असं वाटायला लागले की खरंच मग तिथं जेव्हा मी गेले तिथं मला असं सगळे म्हणे काय वाटलं तुम्हाला. म्हटलं खरंच चांगलं वाटलं, मला आनंद वाटला. म्हटलं एवढा मोठा पुरस्कार मिळतो. पण म्हणे म्हटलं मला असं वाटतं की 1 लाखाच्या ऐवजी 1 लाख महिला कामासाठी उभ्या राहिल्या असतात तर मला जास्त आनंद झाला असता. असं मी तेव्हा आपले भैरवची शेकावत त्यांना त्यांनीच मला विचारलं होतं की तुम्हाला काय वाटलं ह्या पुरस्काराबद्दल. तर म्हटलं खरंच आहे मला आनंद वाटला आणि तुमच्यासारख्या माणसांच्या हातने मिळतोय त्याच्यामुळे आनंद तर जरूर आहे म्हटलं. पण 1 लाख महिला कामासाठी उभ्या राहिल्या असत्या तर मला अजूनच जास्त आनंद झाला. आणि आपल्या भारत देशाची तर गरज मला वाटतं यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. कारण महिलाच एक काहीतरी करू शकेल अशी माझी इच्छा आहे. म्हणजे आणि मला वाटतं हा 1 लाखाचा मला पुरस्कार होता आणि तो सुद्धा तुम्ही या कामासाठीच देणगी स्वरूपाने देऊन टाकलात नाही का? महिलांची तेव्हाची स्थिती, ज्या काळात तुम्ही काम सुरू केलं, ज्या काळात तुम्ही शिकायला आणि शिकवायला सुरू केलं, आणि आज जेव्हा तुम्ही बराच प्रवास करून आलेले आहात, तुम्ही बरीच वर्ष या सगळ्या कामामध्ये घालवलेली आहेत, तर त्यावेळची स्थिती आणि आजची स्थिती काही फरक जाणवतो का? चांगलाच फरक जाणवतो होता. म्हणजे तेव्हाची अगदी खरंच म्हणजे माझ्या समोरच्याच सुद्धा काही अशा आहेत की तेव्हाची परिस्थिती अतिशय म्हणजे बिकट होती आणि आताची परिस्थिती खरोखरच त्याच्यात फरक झालेला आहे. बरं. फरक तर चांगलाच जाणवतो वगैरे. अच्छा. काही अविस्मरणीय अनुभव सांगता येईल या सगळ्या प्रवासामध्ये? लक्षात राहिलेला अनुभव, कोणी पाठीवर शाबासकीची थाप मारलेली किंवा कोणी एखाद्या स्त्रीनं काही कौतुकाचं शब्द म्हटलाय असं काही आठवतंय? नाही, तसे मला चांगल्या लोकांचं तर खरंच म्हणजे जे वनवासी कल्याण आश्रम जे स्थापना केलेली आहे बाळासाहेब देशपांडे म्हणून, तर असे एक मोठं संमेलन ठेवलं होतं जेसपूरमध्ये. कारण कामाची जी सुरुवात झाली ती जेसपूरमधूनच झालेली आहे. तर जेसपूरमध्ये ज्या आहेत आमचे बाळासाहेब दीक्षित म्हणून आहेत, नाशिकला राहतात, आणि कुंटे काका काकू असे सगळे आम्ही ते संमेलनासाठी गेलो होतो. आणि ते खूप थकलेले होते. तर ते यांचं कसं म्हणणं होतं की मला निघतच अशी 2-3 भजनं येत होती. यांची इच्छा होती की ती भजनं बाळासाहेब देशपांड्यांना ठमाताईंनी सांगावं असं त्यांची इच्छा होती. ते एकदा मला भेटायला घेऊन गेले त्यांच्याकडे. मी नवीनच होते, म्हणजे फारशी मला कामाची माहिती नव्हती. आणि मग त्यांच्याकडे मी गेले, ते घेऊन गेले मला बाळासाहेब, आणि बाळासाहेबांनी ओळख करून दिली की अशा ह्या ठामाताई पवार आणि आपलं वनवासी कल्याण आश्रमाचं काम करायला आत्ताच सुरुवात केलेली आहे, म्हणजे शिकण्यापासून त्या करतात. तर त्यांनी ओळख करून दिल्यावर त्यांनी खूपच म्हणजे असं कौतुक केलं वगैरे. त्यांना नमस्कार केला मी वगैरे. आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेब म्हणाले तू एक भजन म्हणून दाखव.
मग मी त्यांना एक भजन म्हणून दाखवलं, येथे कार्य उभा श्रीराम असं ते भजन होतं. ते म्हणून दाखवल्यावर त्यांना इतका आनंद झाला आणि त्यांनी, मी नमस्कार करायला गेल्यावर त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि ते म्हणाले की खरंच तू खूप मोठी होशील म्हणे. तर म्हटलं खरंच तुमच्यासारख्यांचा पाठीवरनं हात फिरवला त्याच्यामुळे मी तुमच्या खरोखर त्या शब्दाला म्हटलं विश्वास ठेवीन आणि मी काम करायला लागेल असं त्यांना त्यावेळेला बोलले होते. आणि त्यांनी खरंच तुम्हाला सांगते ते हिंदी बोलणारे होते, पण त्यांनी मला मराठीतनं पत्र लिहिला होता घरी आल्यावर. आणि मराठीतनं पत्र लिहिलं होतं की त्यांना असं होतं की जेणेकरून हिला थोडं वाचता यावं म्हणून त्यांनी मराठी, हिंदीतनं लिहिलं तर हिला वाचता येणार नाही म्हणून मराठीतनं लिहिला. आणि तो मी वाचला आणि परत तो वाचून मी त्यांना उत्तर पाठवलं होतं. आणि त्यांना इतकं त्याचं कौतुक, परत त्यांचा मला परत दुसरा पत्र आला आणि 1-2 वर्षांनी ते गेले. त्यामुळे मी ह्या अशा सगळ्या लोकांचे पाठीवर, आपल्या समितीच्या ज्या आहेत ताई आपटे, त्यांच्यासुद्धा मी घरी गेले होते. त्यांनी सुद्धा अगदी पाठीवरनं हात फिरवलं वगैरे की तू चांगलं काम करशील असं तसं. म्हणजे चांगल्या लोकांचा संस्कार चांगले लाभले आणि आशीर्वादही चांगले मिळाले. आणि या सगळ्या कामामध्ये घरून पूर्ण पाठिंबा होता? घरून पूर्ण पाठिंबा, माझ्या सासूबाईंचा पाठिंबा होता, माझ्या मिस्टरांचा पाठिंबा होता. बरं, आता जाता जाता कार्यक्रम, आपलं ही मुलाखत संपण्यापूर्वी एक भजन किंवा गाणं तुम्ही आम्हालाही म्हणून दाखवणार आहात, पण त्याच्या आधी सगळ्या स्त्रियांना तुम्ही काय सांगाल? माझं तर मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा जिथं मेळावे महिलांचे होतात तिथं मी जाते. प्रत्येक ठिकाणी महिलांचे बचत गटांचा वर्ग आहे, प्रत्येक ठिकाणी महिलांचे संमेलन आहे, तिथं मी जाते. तिथं खरंच मी आवर्जून सांगते की महिलांनी पुढं आले पाहिजे, महिलांनी पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे, महिलाही सक्षमीकरण व्हायला पाहिजे, महिलेचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे असं जिथं मी जाते. कारण महिला एक देशाची कर्तृत्वान स्त्री ही व्हायला पाहिजे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती मोठी शक्ती आहे, उद्धार करी असं. आणि तिच्यात खरोखर शक्ती आहे, तिने जर ती जागृत केली तर ती शक्ती खूप काही करू शकेल असं मी प्रत्येक ठिकाणी महिलांना सांगू शकते की तुम्ही पाऊल उचललं पाहिजे. पाऊल उचललं तर तुम्ही काहीतरी करू शकाल. आपण म्हटलं इथंच राहा तर नाही होणार, काहीतरी केलं पाहिजे. आणि अडचणी येतील पण त्या अडचणीला तोंड देऊन सुद्धा आपल्याला केलं पाहिजे. नाही तर ठीक आहे, अडचण आली म्हणून आपण इथंच थांबलो तर ते होणार नाही. मी प्रत्येक ठिकाणी महिलांना सांगते अडचण येतच राहील, पण अडचणीला तोंड देऊन महिलांनी केलं पाहिजे. महिलेचा सर्वांगीण विकास हा झालाच पाहिजे आणि मुलांवर संस्कार हे झालेच पाहिजेत. बरोबर, माझी तरी इच्छा आहे. बरोबर, संपूर्ण कुटुंबाला जशी ती एक स्त्री घडवते तशीच कुटुंबापासून सुरू होऊन समाजापर्यंत आणि मग पुढे देशापर्यंत पोहोचणारी ही शक्ती आहे. आणि तुम्ही म्हणता तसं एक पाऊल जर तिने उचललं तर तिथपासून जर ती पुढे चालायला लागली तर तिच्यामध्ये इतकी ताकद असते की तिने मागे वळून तिला बघावं नाही लागत. हो ना. आता एक गाणं. धरती की शान, धरती की शान तू है मन की संतान, तेरी मुठिया में बंद तूफान है रे, मनुष्य तू बड़ा महान है, भूल मत मनुष्य तू बड़ा महान है, तुझ चाहे पर्वत पहाड़ों को फोड़ दे, तुझ चाहे नदियों के मुख को भी मोड़ दे, तुझ चाहे माटी से अमृत ने जोड़ दे, तुझ चाहे धरती को अंबर से जोड़ दे, अमर तेरे प्राण, अमर तेरे प्राण मिला तुझको वरदान, तेरी आत्मा में स्वयं भगवान है रे, मनुष्य तू बड़ा महान है, भूल मत मनुष्य तू बड़ा महान है, नैनों में ज्वाल तेरी गति में भूचाल, तेरी छाती में छुपा महाकाल है, पृथ्वी के लाल तेरा हिमगिरी सा भाल,
तेरी भ्रुकुटी में तांडव का ताल है, निजको तू जान, निजको तू जान जरा शक्ति पहचान, तेरी वाणी में युग का आह्वान है रे, मनुष्य तू बड़ा महान है, भूल मत मनुष्य तू बड़ा महान है। धरती सा धीर तू है अग्नि सा वीर, तुझ चाहे काल को भी थाम ले, पापों का प्रलय रुखे पशुता का शीश झुके, तू जागर हिम्मत से काम ले, गुरु सा मतिमान, गुरु सा मतिमान, पवन सा तू गतिमान, तेरी न बसी भी ऊंची उड़ान है रे, मनुष्य तू बड़ा महान है, भूल मत मनुष्य तू बड़ा महान है। ठमाबाई, तुमच्या पुढच्या वाटचालीला आमच्या सर्वांच्या मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद. गाथा स्त्री शक्तीची, ही गाथा स्त्री शक्तीची. ठमाबाई पवार यांच्याशी उमा दीक्षित यांनी केलेली बातचीत आत्ता आपण ऐकलीत. धैर्याची, शौर्याची, धैर्याची अन शौर्याची, मायेची अन ममतेची, ही गाथा स्त्री शक्ती. मुलाखतीचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.